मम्मीला स्वयंपाक करायला खूप आवडतं. तू भाज्या कापशील नाही ते. की आपल्यासारखे सतत नवनवीन ट्रेंड सेट करणारे इन्फ्लुएन्सर आलेच. चला तर मग सतत ट्रेंड होईल. तर आज आपण रिव्ह्यू करणार आहे पहिल्यांदा बिग बॉसचा संडास. चला घर दाखव. तयारी चालू आहे. इकडे बघा वहिनी. मी कशी दिसते? मस्त दिसत आहे. नेहमीच मस्त दिसत तू. तर मम्मी आणि मॅनेजर ते आमची वाट बघत आहे. ते रेडी होऊन बसलेले आहे वर. आमची तयारी व्हायची आहे. मॅडमची तयारी झाल्या आपण आता नाश्ता करणार मस्त तिथून निघणार आहे. कुठं नाश्ता चालू आहे. इथं आलो तर पोहोचायच्या आधी मस्त सुरू करून काय ब्रेकफास्ट मध्ये मॅनेजर मॅडम. मेथी पराठा आहे, फ्राईड आलू आहे, स्प्राउट आहे, इडली वडा आणि हा नाश्ता आहे. पण आहे आणि सँडविच पण आहे. एवढा मोठा आणि हा एवढा सगळा फक्त ब्रेकफास्ट आहे. आमची वाईफ कुठे गेली. तर आपण आता चाललेलो आहे बिग बॉसच्या हाऊसमध्ये. तर तिथे रील्स वगैरे बनवणार आहेत. आमच्यासोबत आहेत किरणचे सांगोडा की महाराष्ट्राचा सोनबाई आणि महाराष्ट्राची मम्मी आई विदर्भाची आई. मला वाटलं माझ्या चष्म्यामुळेच मला ते बिल्डिंग दिसत नाही. आम्ही ट्रॅफिक मध्ये अटकलो होतो. बिल्डिंग पहा. मुंबईचं वातावरण. लोणावळा फेल. गोरेगाव. बिग बॉस आदेश देत आहे. सर्व इन्फ्लुएन्सर मित्रांनी लिव्हिंग एरियात जमा हो. चला बिग बॉसनं म्हटलं काय करायला लागेल. तसं बागे कुठेही आहे पण मला इथं वॉशरूम नाही दिसलं. मला अंदरचं वॉशरूमच पाहत आहे ना. आहे आणि चर्चा म्हटलं की आपल्यासारखे सतत नवनवीन ट्रेंड सेट करणारे इन्फ्लुएन्सर आलेच. आपण सगळेच नेहमी नवनवीन ट्रेंड्सच्या शोधात असता. चला तर मग 28 जुलै पासून सतत ट्रेंड होईल अशी एक गोष्ट मी आपल्याला सांगतो. हा सीझन भारी. सीझनचा होस्ट रितेश पण भारी. या वेळेला सगळंच लय भारी. आपण सर्वांनीच या वेळेला माझ्या घराचे सदस्य कोण असतील याबाबत चर्चा सुरू केली, जी माझ्या कानावर सुद्धा आली आहे. त्या चर्चेला पूर्णविराम आज मी देतो. नमस्कार. तर तुम्ही घर बघून समजले असाल की आम्हाला इन्व्हाइट केलं आहे बिग बॉसच्या घरात. चला घर दाखव. इथे मस्त सोफा आहे. हे आपलं त्याला गार्डन आहे. इकडे समोर छान आपली लिव्हिंग रूम आहे आणि इकडे बाल्कनीचा व्ह्यू आहे. स्विमिंग पूल आहे छान मस्त. लिव्हिंग रूम आहे बिग बॉसची स्पेशल लिव्हिंग रूम. चला खुर्च्या आहे बसण्याला एक चांगले. इकडे जिम साठी इक्विपमेंट आहे आणि ओरिजिनल थर्मोकॉलचे नाही आहे. इथे येऊन बिग बॉसची बोलायला लागते. दाखवा काय बोलायचं आहे काय सांगायचं इथं आतमध्ये. हे बघ इकडे असं आहे आणि इथून वर जायला पण आहे. चल वर चल. इथं पण सोफा आहे. आरामच इथून तो फेस पूर्ण दिसते. असा बाल्कनीचा आस्वाद घेता येते आणि वाटल्यास उडी पण मारता येते. खालचं चांगलं नरमच आहे. अक्षय कुमारवाले स्टंट करू शकता तुम्ही. इकडे 3D वाले हे काढलेले आहेत. सरडा वगैरे मिठ्ठू वत्ती पेंट एक नंबर गेलेला आहे. सेट एक नंबर आहे बुवा. त्या लागते आपल्या इथं. मला आधी या स्टेअर्सच्या खूप भीती वाटत होती खरंच. असं वाटत होतं की गोलगोल फिरून मी पडणार की काय. चक्कर येत होतं मला. काही नाही वाटत. आतापासून चक्कर येतात तिला. तर इकडे किचन. अरे अंड्याला हात लावला. पाहून घ्या तुमच्या अंड्याला हात लावला. व्हेजिटेरियन स्वयंपाक करायचा आहे. मम्मीला स्वयंपाक करायला खूप आवडतं. तू भाज्या कापशील नाही ते. आपलं डायनिंग आहे मस्त. लिव्हिंग एरिया आहे. इथे सगळे कंटेस्टंट येऊन बसणार आणि बिग बॉस बोलणार तेव्हा सगळं ऐकणार आहे. टीव्ही युनिट आहे आणि आपला सोफा आय मीन लिव्हिंग रूम आहे खूप मोठी मस्त. आणि इकडे आहे आपली रूम. इकडे आहे रूम. इथे सगळे बेड्स आहे एवढे
आणि ही स्पेशल रूम आहे. ही स्पेशल रूम आहे कॅप्टनसाठी. माझी रूम तर ते राहील ना कॅप्टन वाली. मी ऑब्व्हियसली त्या रूम मध्ये असणार. चला चला बेड चूज करून घ्या. आम्ही इथे बसले. मेकअप करायला बरं. आजूबाजूला कोणी आवडत नाही. ठीक आहे ना. मी डबल घेईन कोणता तरी सोबत. इथं आहे असं मेकअप वाला सेटअप. इथं बसून बोलावं लागतं की मेकअप करावं लागतं? मेकअप अलाउड असते का नाही? अलाउड असते. अच्छा अलाउड आहे. तुझा डबल वेअर शेअर करायचा का कोणातरी सोबत? हा आता तू एकटीच ऑप्शन मला कोणाला सोबत घेऊन कॅप्टनची रूम आहे म्हणजे शेवटी माझी. तर किरण तर त्या सिंगल बेडवर झोपणार तिकडे, तर मग कोणाला तरी इकडे नाही. आता कॅप्टनची रूम नाही तुला तर एकटा बेड पाहिजे तुला तर एकटा बेड पाहिजे ना. एकटं कसं सोडणार आहे ना मी इथून 5 जाईन तुला तिथं. तू तिथून छोट्या 5 माझ्याकडे. मग तू असं करतो. असं थोडी म्हणणार आहे मी. असं मला म्हणायला सांगितलं बिग बॉस. स्क्रिप्टेड आहे ते. गुलाबी रूम आहे. हा म्हणजे गुलाबी म्हणजे ऑब्व्हियसली कॅप्टन मुलगीच राहील असं मला वाटतं. आणि या इकडे पटकन. चला हे ओढा वाचलं काय? आणि ओढा म्हणतात आता पोषण पुले नव्हतं समजा ओढायने समजा. हा एक सोफा आहे, त्याच्यावर कॅमेरा आहे. तुम्ही विचार करत असाल की कुठून दाखवतात म्हणून. कॅमेराज पण दाखवत आहे आपण. हे इथे एक कॅमेरा आहे, तिथे एक, प्रत्येक बेडला एक कॅमेरा आहे. तिथे एक मिनिट गेलो ना आपण. ते उघडते का? नाही ते लॉक आहे. चल ही एक रूम राहिली आहे सगळ्यात महत्वाची. चला तुम्हाला एक रूम दाखवतो. पोरींनो बघा ही रूम. बापरे वाव. पूर्ण वॉशरूम आहे. वॉशरूम आहे. नाही वॉशरूम नाही आहे. कोणती रूम आहे? वॉशरूमच आहे. हो ये तो अंबानी को फेल कर देंगे ऐसा वॉशरूम. हा तुम्हाला कधीच हे नाही दाखवत लोक. म्हणजे सगळे वॉशरूमला जातात, हे करतात ते करतात, पण वॉशरूमच्या आतून कधीच कोणी दाखवलेलं नाही की बिग बॉसच्या संडास कैसा आहे अंदर से. तर आज आपण रिव्हील करणार आहे पहिल्यांदा बिग बॉसचा संडास. बाथरूम बिग बॉस का संडास एकच आहे. तिकडे इकडे आहे. हे बघ दोनच आहे एवढ्या लोकांना. दोनच आहे एवढ्या लोकांसाठी. त्याच्यामुळेच भांडतात ना ते. लाईन लावतात ना. अच्छा मग प्रेशर आला तर बाहेर करून देईल एखादा टीआरपी वाढवण्यासाठी. मी बाहेर करेन. येस कमीत कमी. इकडे पण आहे ना. इकडे पण आहे. तेच तर म्हणून झालं. इकडे पण आहे. ते पण आहे. इकडे पण आहे. आंघोळीसाठी बाथरूम आहे. इकडे पण आहे. 2 बाथरूम 2 टॉयलेट. शॉवर आहे. सगळं एक नंबर आहे बिग बॉसचं. पण हे थोडस त्याच्यापेक्षा चांगलं बाथरूम माझ्याकडचं आहे. चला तुम्हाला बाकीचं दाखवतो समोर. आणि खूपच सेक्सी बनवलेलं आहे. म्हणजे जिकडे तिकडे तुमचं तोंडच दिसेल. तुम्ही काही करा तोंड नाही तर काही ना काही दिसून देईल तुमचं. पण मी मिरर एवढं ब्लर काय मी सावली दिसत आहे याच्यामध्ये. मी एवढी सावली नाही. माझ्या बाजूला उभे राहा. मम्मीच्या बाजूला म्हणत होती. मम्मीच्या बाजूला उभी राहा. मम्मीच्या बाजूला उभी राहून दाखव बरं. बिग बॉस हाऊस मध्ये गेल्यावर आम्ही तिथे खूप सारे रील्स शूट केलेले आहे आणि ते जर तुम्हाला बघायचे असेल तर आमच्या इंस्टाग्रामवर जाऊन तुम्ही बघू शकता. तर असा होता आजचा व्लॉग. आणि तुम्हाला आमची डेली व्लॉगिंग कशी वाटते ते नक्की सांगा. तुमच्याकडे काही आयडिया असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. बिग बॉस मी सांगून राहिली एवढे पोट्टे दिसते ना. कोणीच माझं ऐकत नाही. नुसतं होबास काय करत राहते. चिलघ्या सासूबाई ना तर बीपीची गोळी घ्यायला लागेल तुम्हाला. माझ्या पोराची जरा दूर बसणं. एवढा मोठा सोफा आहे ना. मी तुला सांगून राहिली जर माझी सुनेल माहीत झालं ना मग पिटली तू. काय पोरी तुम्ही नुसतं मेकअप करत राहता. इथं आंघोळ वगैरे करत जा ना. जा करकोटल्या राहता. घाम काढण्यापेक्षा किचन मध्ये काम कर म्हणजे लोकांना मदत होईल. काही नाही इथं मला बोर होत होतं. घरी असती तर शशांकच्या मावशीसोबत चुगल्या केल्या असत्या. पाणी सगळेच पिते पण भरून कोणीच ठेवत नाही. आपको ही कॅप्टन क्यों बनाना चाहिए? मी आई आहे. मला 25 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे लेकर सांभाळायचा.